नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे 2027च्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार असल्याची माहिती अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी दिली आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या तयारीला अंतिम रूप देण्यासाठी आपण लवकरच भारतात येणार असल्याचेही रुबियो यांनी सांगितले. या दौऱ्याकडे भारत अमेरिका संबंधाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे. मार्को रुबियो यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात चांगले संबंध आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील बहुप्रतीक्षित व्यापार करार अंतिम टप्प्यात असून काही मोजके मुद्दे सोडवायचे बाकी आहेत. तसेच ऊर्जा पुरवठा वाढविण्यावरही दोन्ही देश एकत्र काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कित्तूर शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करताना पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे 9 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एक कार आणि एक दुचाकी देखील जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले. या कारवाईमुळे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून या आरोपींचा इतर गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का याचा तपास देखील पोलीस करत आहेत. अबकारी विभागाकडून दलित उद्योजकावर अन्याय होत असल्याचा आरोप करत विविध दलित संघटनांनी चिकोडी येथे मोर्चा काढून आंदोलन केले. अधिकाऱ्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत. तसेच नव्याने मंजूर करण्यात आलेल्या MSIL दारू विक्री केंद्रांच्या परवानग्या रद्द कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली. किवड मैदानापासून सुरू झालेला मोर्चा बसवेश्वर चौकामार्गे मिनी विधानसौधपर्यंत काढण्यात आला. तहसीलदार व अबकारी विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विविध दलित संघटनांनी दिला आहे. बेळगाव शहरातील निसर्ग कॉलनी परिसरातील नागरिकांना दिलासे देणारे महत्त्वाचे विकास काम हाती घेण्यात आले असून बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ शेठ यांच्या पुढाकाराने मुख्य नाला, गटार आणि रस्त्याच्या बांधकामाला चालना देण्यात आली आहे. या कामासाठी सुमारे 4 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. निसर्ग कॉलनीतील मुख्य नाला अनेक वर्षापासून माती, कचरा तसेच झाडाझुडपांनी पूर्णपणे झाकला गेला होता. परिणामी पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्याने पावसाचे पाणी थेट घरामध्ये शिरत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दरवर्षी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार आसिफ शेठ यांनी तातडीने विकास कामांना मंजुरी देत नाला, गटार आणि रस्त्यांच्या बांधकामास सुरुवात केली आहे. स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार आसिफ शेठ यांचे आभार मानले असून पाणी साचण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्याची आशा व्यक्त केली आहे. चिकोडी तालुक्यातील अंकली येथून श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींचे अश्व मोती व जरीपटक्याचा हिरा या मानाच्या 2 अश्वांचा सुमारे 300 किलोमीटरचा प्रवास शनिवार दिनांक 27 जून रोजी आळंदीकडे सुरू करण्यात आला. अंकली येथील शितोळे घराण्याकडे मागील 194 वर्षापासून माऊलीच्या अश्वांची परंपरा असून आषाढी वारीसाठी हे अश्व अंकलीहून प्रस्थान करतात. यानिमित्त राजवाड्यातील अंबाबाई मंदिरात पूजन, आरती व जरीपट्ट्याचे आमदार गणेश ओकेरी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. तर श्रीमंत उर्जितसिंह राजे शितोळे सरकार, महादजी राजे शितोळे सरकार व विहान राजे शितोळे सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तसेच राणोजी राजे घोरपडे, राजाभाऊ थोरात पुणे, विक्रम महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संत सेवक विलास तात्या बालवडकर, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे अध्यक्ष निवृत्ती आबा कोळेकर, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघाचे सचिव सौरभ शिंदे, संत ज्ञानेश्वर पादुका मंदिराचे विश्वस्त संदीप काळे, बेळगावच्या मराठा संवर्धन संघटनेचे अनिल चौधरी, नितीन कपलेश्वरी तसेच अंकली, जुगुळ, चंदूर, माजरीवाडी, काडापूर परिसरातील वारकरी उपस्थित होते. अश्वचालक म्हणून तुकाराम कोळी, अक्षय परीट हे सेवा बजावणार असून सर्व लमाजमाचे प्रस्थान झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 353व्या राज्याभिषेक दिनानिमित्त बेळगाव शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. SPM रोड शहापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सिंहासनारूढ पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रांताध्यक्ष किरण गावडे यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. आरतीनंतर उपस्थित शिवभक्तांनी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. कार्यक्रमात जिल्हा प्रमुख अभिजित जाधव यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात शिवरायांच्या पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
यंदा मान्सूनचे आगमन लाभल्याने बेळगाव जिल्ह्यात पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी कृष्णा नदी अनेक ठिकाणी आटल्यासारखी दिसत असून नदीपात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली आहे. पाणी कमी झाल्याने ठिकठिकाणी डोह तयार झाले असून नदीचा प्रवाह जवळजवळ थांबला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, शेती तसेच जनावरांच्या पाण्याच्या उपलब्धतेवर मोठा परिणाम होत आहे. नदीकाठाच्या गावामध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. हवामान विभागाने लवकरच पावसाची शक्यता व्यक्त केली असली तरी समाधानकारक पाऊस न झाल्यास जलसंकट आणखी तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान प्रशासनाने उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन करून नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यंदाच्या खरीप हंगामात बळीराजाला भरघोस पीक मिळावे आणि निसर्गाची साथ लाभावी या उद्देशाने सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार दिनांक 29 जून रोजी श्री क्षेत्र कबळेश्वर मंदिरात महाआरती आणि गाराणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कबळेश्वर मंदिरात सायंकाळी 7 वाजता हा धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी भगवान कबळेश्वरांच्या चरणी गाराणे घालून शेतकऱ्यांच्या सुख समृद्धीसाठी तसेच उत्तम पीक पाण्यासाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येणार आहे. या उपक्रमाचे आयोजन सकल मराठा समाजाचे नेते किरण जाधव, रमाकांत कोंडुस्कर, कपिल भोसले यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. कारवार जिल्ह्यातील हल्याळ तालुक्यातील काळगिनकोप गावातील देशी बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपीला उत्तर कन्नड पोलिसांनी हुबळीतील तारियाळ बस स्थानकाजवळ अटक केली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 22 जून 2026 रोजी पहाटे वसंत उर्फ वासू रायप्पा कोरवर यांनी घरात बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेल्या देशी बॉम्बचा स्फोट होऊन घरासह परिसरातील काही घरांचे सुमारे 1,15,000 रुपयांचे नुकसान झाले होते. या प्रकरणी हल्याळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षक दीपन यमयन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृष्णमूर्ती आणि उप अधीक्षक शिवानंद मदारखंडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीला अटक केली. आरोपीला हल्याळ येथील सीजे व JMFC न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. बेळगाव शहरातील खडेबाजार परिसर, गोंधळी गल्ली, भोई गल्ली आणि परिसरातील लहान गल्ल्यामध्ये L&T विभागातर्फे नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या 4 ते 5 महिन्यापासून सुरू असले तरी त्याची संतगती नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अरुंद गल्ल्यामध्ये खोदकाम झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून दुचाकीच नव्हे तर पायी चालणेही कठीण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करून खोदलेले चर बुजवावेत, रस्ता पूर्ववत करावा आणि कामाची गती वाढवून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेटजवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत रविवार दिनांक 28 जून रोजी बेळगाव जिल्ह्यात 0 ते 5 वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्यात येणार आहेत. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले आहे. मोहिमेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्याभरातील 2331 लसीकरण केंद्रावर लसीकरण केले जाणार असून पुढील 2 ते 3 दिवस आरोग्य विभागाची पथके घरोघरी जाऊन वंचित बालकांना लस देणार आहेत. या मोहिमेत एकूण 4,71,041 बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी 2331 बूथ, 49 फिरती पथके, 74 ट्रान्झिट पथके, 9,514 आरोग्य कर्मचारी आणि 618 पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेन आणि आदर्श विद्या मंदिर अळवाणगल्ली शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष लक्ष्मण शिंदे यांनी अंमली पदार्थाच्या व्यसनामुळे युवा पिढीची मानसिकता व बौद्धिक विकासावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करत मुलांना या विळख्यातून दूर करण्यासाठी पालकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. समाजातील प्रत्येक स्तरावरून अंमली पदार्थाचे उच्चाटन करण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पाटील,
जे.बी. पाटील, मनीषा शिन्नोळकर, माधुरी कुलकर्णी, भारता बागेवाडी तसेच सुनील मुदगीकर, अशोक हलगेकर, अरुण काळे, मधु बेळगावकर, जयंत पाटील, विनोद आंबेवाडीकर, शिवराज पाटील, सचिन पवार, मोहन पत्तार, ईश्वर पाटील, दिगंबर किड्डेकर, आनंद कुलकर्णी, राहुल बेलवलकर, विजय बनसोर आदी उपस्थित होते. वन संरक्षण व संवर्धन अधिनियम 1980 सुधारित 2023 नियम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या अंमलबजावणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बैठकीत सहभागी होत जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा सादर केला. वन, पर्यावरण व जैवविविध विभागाचे अपर मुख्य सचिव तथा राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वन जमिनींची अधिकृत नोंदणी, डीएलसी, आरडीएलसी व एसआयटीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच वनक्षेत्रातील जमिनी खासगी व्यक्ती किंवा संस्थांना देण्यात असल्याची प्रकरणे शोधून आवश्यक कारवाई करण्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करून वन जमिनींच्या संरक्षणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिरात भाविकाकडून मिळालेल्या देणगीच्या अपहार प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 29 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासादरम्यान आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती सरकारी पक्षाने न्यायालयात दिली. या प्रकरणाचा तपास सुरू असून जप्तीची कारवाई आणि पुरावे संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे न्यायालयात नमूद करण्यात आले. प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. केंद्र सरकारच्या अग्निवीर भरतीला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत असतानाच बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये 27 जून ते 3 जुलै दरम्यान मेगा भरती होणार असल्याची चुकीची बातमी काही वृत्तपत्रे व सामाजिक माध्यमातून प्रसारित झाल्याने महाराष्ट्रासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने उमेदवार बेळगावात दाखल झाले. मात्र तेथे कोणतीही भरती नसल्याचे स्पष्ट झाल्याने तरुणांना प्रवास, भोजन व निवासाचा आर्थिक भुर्दंड, मनस्ताप सहन करावा लागला. 27 जून ते 3 जुलै दरम्यान शारीरिक चाचणी व सप्टेंबरमध्ये लेखी परीक्षा होणार असल्याचाही दावा चुकीचा ठरला. त्यामुळे उमेदवारांनी भरती संदर्भातील अधिकृत माहितीची खात्री करूनच बेळगावला यावे असे आवाहन करण्यात आले आहे. चीनची राजधानी बीजिंगमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. शुक्रवारी सायंकाळी एका लहान विमानाने बीजिंगमधील गगनचुंबी इमारतीला थेट धडक दिली. या भीषण अपघातामुळे चीनी राजधानीत प्रचंड घबराट आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ही धडक बीजिंगच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये असलेल्या 109 मजली प्रसिद्ध चायना झूम इमारतीला बसली. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन. माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800212450. नियम व अटी लागू. मतदार यादींच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेला अर्थात SIRLला प्रारंभ होऊन 1 वर्ष पूर्ण झाले असून या कालावधीत निवडणूक आयोगाने देशभरातील सुमारे 6 कोटी नावे मतदार यादीतून वगळली आहेत. या प्रक्रियेमुळे विरोधक आणि निवडणूक आयोग यांच्यात तीव्र वाद निर्माण झाला असला तरी आयोगाने मतदार यादीतील त्रुटी दूर करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. सध्या ही मोहीम 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राबवण्यात येत आहे. मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी आयोगाचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी एकत्रित तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. या दर्शनासाठी दोघांनी तब्बल 11 किलोमीटर पायपीट केल्याची माहिती मिळते. श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकर यांचं संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात नाव असल्याने दोघांच्याही देवदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गुरुवारी रात्री श्रीकांत शिंदे, खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह ॲडव्होकेट निलेश देशमुख, चंद्रहार पाटील यांनी एकत्र तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलंय अशी माहिती आहे. कर्नाटकातील धारवाड, हावेरी आणि कोडगू जिल्हा न्यायालयांना शनिवार दिनांक 27 जून रोजी ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली असून पोलीस, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वान पथकाने परिसरात कसून तपासणी करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. तसेच केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या घरी पाठवण्यात आले. धारवाड जिल्हा न्यायालयाला गेल्या 8 दिवसात ही तिसरी धमकी असून प्रत्येक वेळी वेगवेगळ्या नावाने ईमेल पाठवण्यात येत असल्याची माहिती असून यावेळी अन्ननाथम अरियप्पन या नावाने ईमेल ID वरून धमकी देण्यात आली असल्याचे समजते. सायबर तज्ज्ञाच्या मदतीने तपास सुरू असून अद्याप कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
बेळगाव तालुक्यातील राकसकोप येथे मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुरातन काळापासून हिंदू मुस्लिम समुदाय एकत्रितपणे हा सण साजरा करत असून घरपती यामध्ये सहभाग घेतात. हिंदू तरुण ताबूत मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने सहभागी होताना दिसून आले. हिंदू युवकांनी ताबूत खांद्यावर घेऊन गावातून मिरवणूक काढली. सायंकाळी मार्कंडेय नदीपात्रात त्याचे विसर्जन करण्यात आले. यावेळी भक्तांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि घडामोडीसह पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.